जैसलमेर पोलीस स्टेशनमध्ये स्फोटकं सापडली। सर्व स्फोटकं पोलिसांनी केली निकामी। संशयास्पद वस्तू जर आढळली तर पोलिसांना कळवा। फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नका। जैसलमेरच्या नागरिकांना पोलिसांचं आवाहन। परभणीत पाणी टंचाईची गंभीर समस्या। विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा। विहिरी आटल्यानं परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। विदर्भातील सर्वात मोठी कारवाई सुरू तर बुलढाणा राजूर शिवारामध्ये 1500 एकर वनजमिनीवर अतिक्रमण। 1500 एकर वनजमीन होणार मुक्त। शेकडो पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांच्या संरक्षणामध्ये कारवाई। महाराष्ट्रातील आरटीओ सीमा चौकी लवकरच बंद होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती तर परिवहन विभागाच्या वतीनं प्रशासकीय त्रुटी दूर। परिवहन विभागाचा सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। वर्धा जिल्ह्यामध्ये 4.31 लाख हेक्टरवर खरीप पिकांचं नियोजन। बोगस बियाणांच्या नियंत्रणासाठी 9 भरारी पथकांची करडी नजर राहणार। कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना। पुणे महानगरपालिकेकडून संपूर्ण शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई। अनेक भागामध्ये अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा। पुण्यातील प्रसिद्ध अशा गुडलक आणि वैशाली हॉटेलवर देखील महापालिकेनं चालवलं बुलडोझर। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारनं 5 ते 6 दुचाकींना उडवलं। मद्यप्राशन करत कार चालकानं वाहनांना दिली धडक। पोलीस स्टेशनमध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल। सातारा लोणंद मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात। 3 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बीडच्या माजल गावात बोगस दानपत्र तयार करत शासकीय जमीन विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल। नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।